दरोडा, अपहरण आणि बलात्कार, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनांचे सावज तुम्हीही होऊ शकता। आमचा उद्देश तो फक्त तुम्हाला खबरदार करण्याचा। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गिधाडांचे चेहरे महिलांपासून चिमुरड्यांपर्यंत प्रत्येकालाच आपलं सावज बनवतायत आणि होतोय रक्ताच्या नात्यांचा खून। याच गिधाडांचे चेहरे आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत खबरदार मधून। 30 जुलै 2015 भारताच्या इतिहासात आणखी एका फाशीवर शिक्कामोर्तब झालंय आणि फासावर लटकवल्या जाणारे दहशतवादी याकूब मेमन। याच याकूबनं 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराधांचे बळी घेतलेत। त्याच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले। दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला सर्वात मोठा मास्टरमाइंड। टायगर मेमन, दाऊदचा खास माणूस आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दुसरा मास्टरमाइंड। याकूब मेमन, टायगर मेमनचा भाऊ आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला मोठा सूत्रधार। 22 वर्षांनंतर मुंबई, नागपूर, अहमदाबादसह पश्चिम भारतातल्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। जिथं पाहावं तिथं पोलिसांचा कडक बंदोबस्त। शहरातल्या अतिसंवेदनशील भागांमध्ये पोलिसांची कुमक तैनात झाली आहे। या सर्वांमागे कारण म्हणजे तारीख 30 जुलै 2015। याच दिवशी देशात दहशत पेरणारा याकूब अब्दुल रजाक मेमन फासावर लटकणार आहे। याच याकूबनं 12 मार्च 1993ला मुंबईच्या चिंधड्या करण्याचं षडयंत्र रचलं होतं। बॉम्बस्फोट घडवण्यापासून दहशतवाद्यांना पळून जाण्याचा प्लॅन करण्यामागे याकूबचाच हात होता। याकूबच्याच षडयंत्रानं मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडले। 257 लोकांचे बळी गेले तर 1200 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेत। या संपूर्ण सहारा मागं याकूबनं रचलेल्या प्रत्येक षडयंत्राचा उलगडा आम्ही करणारच आहोत। कशा प्रकारे याकूब 1993च्या स्फोटात दाऊदला साथ देत होता, कसा तो मुंबईच्या चिंधड्या करण्याचा डाव रचत होता, हिंदुस्थानापासून पाकिस्तानापर्यंतच्या याकूबच्या बारीक बारीक षडयंत्राचा हिशोब आम्ही मांडणार आहोत। तो याकूबच होता ज्यानं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या काळ्या स्वप्नांना दिशा देण्याचं क्रूर कर्म केलं। बॉम्बस्फोट घडवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या 18 महिन्यानंतर याकूब भारतात परतला आणि त्याला 5 ऑगस्ट 1994ला दिल्ली स्टेशनवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र आपण 28 जुलै 1994लाच पोलिसांच्या हवाली झाल्याचं याकूब म्हणतोय। याकूब परतताना आपण निर्दोष असल्याचं सुटकेसभर पुरावे त्यांनी भारतात आणले होते, मात्र ते पुरावे खोटी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याची रवानगी झाली ती जेलमध्ये। याकूब विरोधात कायद्याची कलमं आणखी भक्कम होत गेली। IPS 120B मृत्यूदंड, मुंबई स्फोटात षडयंत्र रचणे आणि याच गुन्ह्याखाली त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। या स्फोटात 257 लोकांचा त्यानं बळी घेतला। याकूब त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक। त्यानं नुसतं षडयंत्रच रचलं नाही तर ते पूर्णत्वास नेलं। टाळा सेक्शन 3 आजीवन कारावास। याकूबनं ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून स्फोटांसाठी सामुग्री खरेदी केली आणि विमानाची तिकीटं बुक करून स्फोट घडवणाऱ्यांना ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवलं। टाळा सेक्शन 4 आणि 5 14 वर्षांची सक्त मजुरी। याकूबला स्फोटकं खरेदी करण्यापासून ती स्फोटकं दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याच्या गुन्ह्याखाली त्याला दोषी ठरवण्यात आलंय। याच गुन्ह्याखाली त्याला 14 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। एक्सप्लोजिव्ह ऍक्ट सेक्शन 3, 4, 6 10 वर्षांची सक्त मजुरी। स्फोटकं गोळा केल्याप्रकरणी याकूबला एक्सप्लोजिव्ह ऍक्ट अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याकूबनं इतर दहशतवाद्यांपर्यंत स्फोटकानं भरलेली सूटकेस, हँड ग्रेनेड, डेटोनेटरसह इतर साधन सामुग्री पोहोचवली आहे। त्यानं स्फोट घडवण्यासाठी गाड्याही खरेदी केल्या होत्या आणि मुंबईच्या ठिकठिकाणी स्फोटकं पेरली होती। अशा एक ना एक अनेक गुन्ह्यांखाली याकूबला दोषी ठरवण्यात आलं। 1996 पासून मला दुभंग व्यक्तिमत्वाचा रोग जडला असून 20 वर्ष मी तुरुंगात आहे। त्यामुळे जन्मठेप आणि फाशी या 2 शिक्षा एकाच वेळी देता येत नसल्यानं माझी फाशी रद्द करावी असं याकूबच्या वतीनं याचिकेत म्हटलं गेलं होतं।
सरन्यायाधीश एच.एल. दत्तो यांच्या नेतृत्वाखालील पीठानं म्हटलं आहे की याकूबनं उपस्थित केलेले मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं 2002 मध्ये दुरुस्ती याचिकेच्या निर्णयाबाबत घालून दिलेल्या तत्वात येत नाही आणि त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. याकूबच्या फाशीला धार्मिक रंगही देण्यात आलाय. काहीही करा पण याकूबची फाशी थांबवा अशी अर्थ विनवणी याकूबची बायको राहीन मेमन हिनं केले. याकूबनं फाशीचा दया अर्ज राज्यपालांकडे पाठवलाय. या अर्जावर निर्णय येणं अपेक्षित असतानाच याकूबच्या बायकोनं माध्यमांसमोर येत याकूबची फाशी रद्द करावी अशी विनंती केली आहे. मात्र आता याकूबच्या फाशीचा काउंटडाऊन सुरू झालाय. विशाल सिंगसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. 12 मार्च 1993 मुंबईच्या इतिहासातला काळा दिवस. याच दिवशी मुंबईमध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटामध्ये 257 लोकांचे बळी गेले आणि याचा कर्ता धर्ता होता याकूब मेमन. याच याकूबचा मोठा भाऊ टायगर मेमनच्या दहशतवादी पावलावर पाऊल ठेवून या याकूब मेमननं रचलं षडयंत्र दहशतवादाचं. कोण आहे याकूब मेमन? 30 जुलै 1962 अब्दुल रझाक आणि हनीफा यांचा तिसरा मुलगा म्हणजे याकूब मेमन. 1985 याकूबनं मुंबईच्या बुऱ्हानी कॉलेजमधून M.Com पूर्ण केलं. 1990 याकूब मेमन चार्टर्ड अकाउंटंट झाला. मित्र चैतन्य मेहतासोबत मेहता अँड मेमन असोसिएट्स मधून व्यवसाय सुरू. 10 मार्च 1993 मुंबईत बॉम्बस्फोट घडण्यापूर्वी याकूब कुटुंबासह दुबईला गेला. 5 ऑगस्ट 1994 नवी दिल्ली स्टेशनवर याकूबला अटक. 28 जुलैला पोलिसांना शरण आल्याचा याकूबचा दावा. 28 जुलै 1999 शिक्षेपासून सुटका व्हावी यासाठी याकूबचं सरन्यायाधीशांना पत्र. 27 जुलै 2007 टाडा कोर्टानं याकूब आणि 11 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. 21 मार्च 2013 टाडा कोर्टानं सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली. मे 2014 राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूबची दया याचिका फेटाळली. 9 एप्रिल 2015 फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याची याकूबची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. 29 एप्रिल 2015 टाडा कोर्टानं याकूबच्या फाशीची तारीख 30 जुलै निश्चित केली. 21 जुलै 2015 सर्वोच्च न्यायालयानं याकूबची पुनर्विचार याचिकाही फेटाळली. 22 जुलै 2015 याकूबची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दया याचिका. 24 जुलै 2015 मुस्लिम असल्यानं याकूबला फाशी दिली जात असल्याचा MIMचे असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप. खबरदारमध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर गुन्हेगारी विश्वातल्या आणखीन काही घटना आपण पाहणार आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा खबरदार.